स्वाद या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण प्रोटीनयुक्त अशी बिर्याणी बनवणार आहोत। तर ही बिर्याणी खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते। तर चला तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर मी इथे बटाटा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, कांदा, पुदिना, गाजर, हिरवी मिरची आणि आलं लसूण ठेचून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतले आहे, धना पावडर घेतलेली आहे, बिर्याणी मसाला, कसुरी मेथी आणि खडे मसाले तसेच हळद घेतली आहे। तर आपण सर्व भाज्या तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, त्यानंतर बटाटा टाकलेला आहे, नंतर गाजर टाकलेला आहे, तसेच टोमॅटो, असं सर्व गोष्टी आपण आता फ्राय करून घेणार आहोत तव्यामध्ये। लसूण आणि आलं आहे ते ठेचून घेतलं आहे, तेही त्यामध्ये टाकून घेऊयात। सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यावर कसुरी मेथी टाकून घेऊयात। आणि आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले त्यामध्ये टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात बाजूला आपण। तर मी इकडे आता पनीर घेतलेला आहे। तर पनीर आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे, हळद टाकून घ्यायची आहे आणि तंदुरी मसाला टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे ते। तसेच मी इथे सोयाबीन पण घेतलेले आहे, भिजवून घेतलेले आहे। त्यालाही आपण मीठ, हळद आणि तंदुरी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। थोडेसे बेसनही टाकायचे आहे आपल्याला, पनीरमध्येही टाकून घेऊयात, आपल्याकडून स्किप झाले होते। सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याला मॅरिनेट करून ठेवूयात आपण। तर तव्यामध्ये तेल घेऊन सोयाबीन मी व्यवस्थित फ्राय करून घेतले आहे, शालो फ्राय केलेले आहे। नंतर त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि आपण पनीर पण शालो फ्राय करून घेऊयात। पनीरला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण शालो फ्राय करणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे। मी ते बासमती तांदूळ घेतले आहे आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आपले पनीर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता त्यामध्ये सोयाबीन पण टाकून घेऊयात। तसेच आपण जे भाज्या मिक्स करून घेतल्या होत्या, सगळ्या फ्राय करून घेतल्या होत्या, त्याही त्यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व एकत्र करून घेऊयात, सगळं मिक्स करून। आता मी इथे कुकर घेतलेला आहे। तर आपण जे मिक्स करून घेतलेल्या भाज्या, पनीर आणि सोयाबीन आहे ना, ते आपण सर्व कुकरमध्ये पहिल्यांदा टाकून घेऊयात। त्यानंतर आपण धुवून घेतलेले तांदूळ आहे ना, तेही त्यामध्ये टाकूयात। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण गरम पाणी ओतणार आहोत। थंड पाणी नाही वापरायचं, गरम पाणीच वापरायचे आहे। सर्व मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून आपण मंद आचेवर एक शिट्टी करून घेणार आहोत। तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, दिसायला किती सुंदर दिसत आहे।
हे खाण्यासाठी पण अतिशय उत्तम आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि पनीर आहे, सोयाबीन आहे, त्यामुळे ती प्रोटीनयुक्त आहे, पौष्टिक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला प्रोटीनयुक्त बिर्याणी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.